नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण बेसिक इकॉनॉमिक डेटा हा जो इंडिया इयरबुकमधला चॅप्टर आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर एकंदरच खरं तर बेसिक ज्या गोष्टी असतात त्या आपण इकॉनॉमिक्समध्ये करत असतो, परंतु इथं बऱ्याचदा असं होतं की इंडिया इयरबुकमधून प्रश्न उचलले जातात आणि मग तिच्यामध्ये ह्याच्यातून सरळ सरळ प्रश्न आपल्याला येऊ शकतो. छोटाच चॅप्टर आहे हा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सायमल्टेनियसली फॉलो करा आणि याच नावाचा फेसबुकवर सुद्धा आपला ग्रुप आहे तोही फॉलो करा. तर बेसिक इकॉनॉमिक डेटा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे ती मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन यांची आहे. तर हे मंत्रालय जे आहे ते 1999मध्ये अस्तित्वात आलं होतं, ज्यावेळेस दोन डिपार्टमेंटचं मर्जर झालं होतं. एक डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड डिपार्टमेंट ऑफ प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. हे दोन डिपार्टमेंट एकत्र आले आणि त्याच्यातून मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन जन्माला आलं. याच्यामध्ये जे आहे की दोन विंग असतात. आता एक स्टॅटिस्टिक्सशी रिलेटेड विंग आहे आणि दुसरी प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनशी रिलेटेड आहे. म्हणजे एक आकडेवारी जमा करणारी आणि दुसरी जे काही कार्यक्रम आखले जातात त्याची अंमलबजावणी करणारा. आता स्टॅटिस्टिक्सची जी विंग आहे तर त्याच्यामध्ये नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, याच्यामध्ये सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस आणि नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस NSSO आणि SCSO म्हणजे जी काही आपलं स्टॅटिस्टिक्ससाठी आहे त्याच्यामध्ये NSOच्या अंडर हे दोन डिपार्टमेंट आहे. एक म्हणजे CSO आणि दुसरं जे आहे ते NSSO. तर हे स्टॅटिस्टिकलशी संबंधित आहे. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. तिच्यात 3 प्रोग्राम आहेत बघा, 3 विंग आहेत त्याच्या. 20 पॉईंट प्रोग्राम एक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॉनिटरिंग एक आहे आणि तिसरं आहे MP लँड स्कीम जी आहे, जी आपण बघितलेली आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम. तर हे 3 विंग जर सोडल्या तुम्ही इम्प्लिमेंटेशनच्या, तर त्याऐवजी दुसरं म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनसुद्धा याच्यामध्ये आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट पण एक आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. हिला नॅशनल इम्पॉर्टन्स इन्स्टिट्यूटचा दर्जा दिला गेलेला आहे. तोही एक MCQसाठी लक्षात ठेवा. आता मीनवाईल NSSO आणि CSO या दोघांचं मर्जर संबंधी गव्हर्नमेंट वर्क करतं आहे. तर NSSO आणि CSSO यांचं बऱ्यापैकी काम सेम आहे, परत परत काम होतं, त्याच्याकरता या दोघांचं मर्जर करायचं NSOमध्ये. तर ते त्या संबंधीचं एक लेक्चर मी सेपरेट घेईल याच्यानंतर, तर ते पण तुमच्यासाठी क्लिअर होऊन जाईल, कारण तो करंटमधला एक विषय आहे, म्हणतो आपल्याला विचारलं जाऊ शकतं. नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन हे 2005मध्ये आलं होतं आणि हे सगळं जे कॉन्स्टिट्यूट केलं गेलेलं आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन ते 2006मध्ये केलं गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय असतं तर देशामधल्या जे काही स्टॅटिस्टिकल प्रायोरिटीज आहेत त्या मॉनिटर करणं, स्टॅटिस्टिकल ॲक्टिव्हिटीज इव्हॉल्व करणं आणि त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे एकंदरच नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनचं काम आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल ॲक्टिव्हिटीजचा सगळा लेखाजोखा ठेवायचा भारतातला. पुढचं जे आहे ते म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस CSO. ओके, तर CSO आपल्याला बऱ्याच ठिकाणी येत असतं बघा. CSO मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्समध्ये CPI जी असते आपली, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. आपण इकॉनॉमीच्या अंडर एक लेक्चर बघितलेलं आहे इन्फ्लेशन. तर इन्फ्लेशन महागाई ते लेक्चर जर बघितलं नसेल तर ते बघा. तिच्यामध्ये ह्या गोष्टी अजून क्लिअर आहेत की ज्याच्यामध्ये रुरल, अर्बन आणि कंबाईन हे जे 3 इंडेक्स बघितल्या जातात. तर त्या सगळ्या इंडेक्सेस जे कोण काढतं तर CSO त्याच्यासाठीचा डेटा पुरवतं. तर CSO जे बेस इयर आहे ते 2012 आहे आता, तर तेही एक लक्षात असू द्यात. ॲन्युअल सर्वे इंडस्ट्री. आता ॲन्युअल सर्वे इंडस्ट्रीमध्ये सर्व इंडस्ट्री ज्या फॅक्टरी ॲक्ट 1948च्या अंडर आहेत त्या सर्व कव्हर होतात. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे बीडी अँड सिगार वर्कर्स एम्प्लॉयमेंट ॲक्ट 1966 हेही तिच्यामध्ये येतं. इलेक्ट्रिसिटी अंडरटेकिंग्स पण तिच्यामध्ये येतात, तर त्याही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, तर याच्या संबंधीचं पण जे काही सगळा डेटा आहे ते रिलीज केला जातो CSOद्वारे दर महिन्याला, मंथली आहे. बेस इयर जे आहे ते याचं 2011-12 आहे, तर तेही लक्षात ठेवा. आणि ही नवीन सिरीज 2017मध्ये त्यांनी लॉन्च केली. आधी ते 2004-05 होतं. तर IIPचं बेस इयर 17मध्ये चेंज झाला. 3 महत्त्वाचे हे याच्यात: मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिसिटी. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की याच्यामध्ये वेटेज कोणाचं जास्त असतं. तर मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग अँड इलेक्ट्रिसिटी. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस NSSO. तर NSSOचं काम काय आहे की लार्ज स्केल सॅम्पल सर्वे कंडक्ट करायचे मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये, ते NSSOचं काम आहे. त्याच्यानंतर प्राईस डेटा कलेक्शन.
तर प्राईस डेटा कलेक्शनमध्ये कंझ्युमर प्राईस इंडेक्स आहे, होलसेल प्राईस इंडेक्स आहे. त्याच्यानंतर हे आपण दोघी बघितलेलं आहे आधी. आणि दुसरं येत आहे रुरल रिटेल प्राईस कलेक्शन. तर हे मोस्ट प्रॉब्ली लेबरसाठी असतं, CPI याच्यासाठी काम करतं. आणि जे काही ॲग्रिकल्चर लेबर्स असतात त्यांच्या बाजूने लेबर ब्युरो जो आहे तो हे सगळे मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट तो सगळा रिलीज करत असतो डेटा. तर हे एक लक्षात ठेवा याच्यामध्ये की CPI लेबरसाठीचे जे काही आहेत, ॲग्रिकल्चर लेबर असेल किंवा कोण, तर ते सगळं रिलीज केलं जातं लेबर ब्युरोद्वारे. तर ते एक लक्षात ठेवा. आधीचं जे वरती आपण बघितलं होतं ते CPI रुरल, CPI अर्बन, CPI कंबाईन, CSO रिलीज करतं. आणि CPI लेबरसाठीचं जे आहे ॲग्रिकल्चर लेबर असू देत, इंडस्ट्रीयल लेबर, तर ते लेबर ब्युरो करत असतं. ह्या एक डिफरन्स लक्षात ठेवा. 20 पॉईंट प्रोग्राम जो होता तो 1975मध्ये आला होता. नावातच आहे 20 पॉईंट प्रोग्राम. हा 20 पॉईंट प्रोग्राम बराचदा रिस्ट्रक्चर झालेला आहे 82मध्ये, 86मध्ये, 2006मध्ये. आणि याच्यामध्ये मग काय आहे, पॉवर्टी, एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन, हाऊसिंग, ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर ड्रिंकिंग वॉटर, अफॉरेस्टेशन, एन्व्हायरमेंट. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 20 पॉईंट आणि 66 आयटम आहेत तिच्यामध्ये. या 66 पैकी 25 जे आहेत ते मंथली मॉनिटरिंग केले जातात. मग आता याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट आहे. तर 2008पासून हे इम्प्लिमेंट झालं. नंतरच्या काळामध्ये याचं महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट MNREGA 2009मध्ये नाम चेंज झालेलं आहे याचं. तर तेही एक लक्षात ठेवा, MNREGA 2009मध्ये. तर या बेसिक गोष्टी ऑलरेडी तुम्हाला माहीत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंगमध्ये काय केलं जातं की 11 इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर्स आहेत, त्याच्यावर वॉच ठेवला जातो. आणि हे सगळं मिनिस्ट्रीद्वारे केलं जातं, स्टॅटिस्टिक्स आणि त्या. तर आता याच्यामध्ये काय काय आहे, पॉवर, कोल, स्टील, सिमेंट, फर्टिलायझर, पेट्रोलियम, रोड, रेल्वे, शिपिंग अँड पोर्ट, सिव्हिल एव्हिएशन आणि टेलिकम्युनिकेशन. तर हे 11 की इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आहेत, त्याच्यावर वॉच ठेवला जातो इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंगमध्ये. इन्फ्रास्ट्रक्चर परफॉर्मन्स जो आहे तो रेग्युलरली रिपोर्ट केला जातो मंथली याच्यामध्ये. तर तेही लक्षात ठेवा. आणि MP लँड, मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम जी आहे, तर ही MP लँडची जी स्कीम आहे ती 1993ला लॉन्च झाली होती. ही आता न्यूजमध्ये आहे. गव्हर्नमेंटने 2 वर्षासाठी MP लँडची स्कीम जी आहे ती आता बरखास्त केलेली आहे. तर याच्यामध्ये जो 5 कोटीचा निधी मिळतो तो निधी आता संसदेच्या सदस्यांना मिळणार नाही, कारण एकदमच COVID-19मुळे जी इकॉनॉमिक परिस्थिती आहे तर त्याच्यामुळे हे एक लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय असतं की जो मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर हे आहे, जो काही फंड मिळत असतो त्याच्यासाठी जे सदस्य असतात ते काम रिकमेंड करू शकतात की काय काम केलं पाहिजे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड त्यांच्या एरियामध्ये ड्रिंकिंग वॉटर, एज्युकेशन, इलेक्ट्रिसिटी, हेल्थ. कारण हा जो पैसा असतो तो डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीकडे येतो. तुम्ही काम सांगू शकता काय करायचं आहे, सजेस्ट करू शकता. 5 कोटी रुपये पर इयर तर येत असतो फंडिंग. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवायचं की लोकसभेचे जे मेंबर्स असतात ते त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, ते जिथून निवडून आले आहेत ते त्यांच्या मतदारसंघात सांगतात कामाचं, हे सजेस्ट करू शकतात. राज्यसभेचे जे सदस्य आहेत ते ज्या राज्यातून निवडून आलेले आहेत त्या राज्यात कुठेही ते काम करू शकतात त्या पैशातून. आणि जे नॉमिनेटेड मेंबर्स आहेत ते पूर्ण देशामध्ये एनिवेअर इन कंट्री काम करू शकतात. तर तेवढं लक्षात ठेवा. लोकसभेचे सदस्य त्यांच्या मतदारसंघात, राज्यसभेचे सदस्य त्या पूर्ण राज्यात जिथून निवडून आलेले आहेत, आणि नॉमिनेटेड सदस्य जो आहे तो पूर्ण भारतात कुठूनही पैसे ते वापरून त्याच्यासाठी काम करू शकतो. सो स्पॉटलाईट बरोबर जोडलेला. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब